प्रेस सर्वांना देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. परत एकदा देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी दिली आहे आणि आज आपण जो पुढचा भाग आहे तो आपण शिकणार आहोत. आणि आपला आजचा पुढचा भाग आहे मनातून द्वेष काढून टाका. हा आपला आजचा काय आहे विषय आहे. आणि आज आपण ह्या विषयामध्ये एकूण 10 जी मुद्दे आहेत ती काय करणार आहोत शिकणार आहोत. त्यासाठी आपण एक वचन वाचणार आहोत. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आपण वाचूया. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन यावेळेला आपण वाचू. आणि ह्या वचनामध्ये मनातून द्वेष काढून टाकण्यासंदर्भात काय लिहिण्यात आलं आहे ते आज आपण ह्या 10 मुद्द्यांमधून शिकून घेणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय त्याचं दुसरं वचन. देवाची उत्तम ग्रहनिरा व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आता पहा, हे जे वचन आता आपण वाचलेलं आहे ह्या वचनामध्ये आपल्याला देवाची इच्छा काय आहे ही समजून येते. आता आपल्या मनामध्ये आपण जो द्वेष बाळगलेला आहे त्या द्वेषासंदर्भात देवाची इच्छा काय आहे हे आज आपण काय करत आहोत ह्या वचनातून समजून घेत आहोत. आणि ह्या वचनाच्या 12व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं. आता लोकांना देवाची इच्छा ही काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि देव ह्या वचनामध्ये म्हणत आहे, रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये म्हणत आहे, म्हणून तुम्ही ह्या युगाशी म्हणून तुम्ही ह्या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आता आपलं जे मन आहे ना, ह्या मनाचं नवीनीकरण होणं गरजेचं आहे. आणि आपल्या जर मनाचं नवीनीकरण झालं तर आपल्या स्वतःचं रूपांतर हे झाल्याशिवाय राहणार नाही. आता मनाचं नवीनीकरण जर आपलं झालं पाहिजे असं जर आपल्याला वाटत आहे तर ते नवीनीकरण कशा प्रकारे होऊ शकतं, त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो हा आहे की आपण आपल्या विचाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण मनाचं नवीनीकरण होणं म्हणजे काय, तर वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आपण काय विचार करतो याकडे देवाचं लक्ष आहे. आपल्या मनामध्ये आपण काय विचार करतो याकडे देवाचं लक्ष आहे. आणि इर्म्याचं पुस्तक 17वा अध्याय त्याचं जे 10वं वचन आहे, इर्म्याचं पुस्तक 17वा अध्याय आपण काढूया ना. इर्म्याचं पुस्तक 17वा अध्याय आणि त्याचं जे 10वं वचन आहे ते 10वं वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण काही महत्वाची जी गोष्ट आहे ती शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. इर्मया 17:10. कुणाला भेटलं असेल हे वचन भेटलं कुणाला?
वचन किती आहे दादा? 10वं वचन, 17वा अध्याय 10वं वचन. प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. आता पहा, व्हेरी गुड. ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वर आपलं जे हृदय आहे ना ते पाहतो. परमेश्वर आपलं जे अंतर्याम आहे ना ते तो पारखतो. आता परमेश्वराची हृदय पाहण्याची आणि परमेश्वराची अंतर्याम पारखण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. आपल्यासारखं परमेश्वर जो आहे ना पाहत नाही, किंवा आपल्यासारखं परमेश्वर पारखत नाही. परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परमेश्वर हृदय चाळून पाहतो. म्हणजे याचा अर्थ हा आहे, ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की आपण काय विचार करतो याकडे देखील परमेश्वर देवाचं लक्ष आहे. आपण काय विचार करतो हे देखील परमेश्वर देव जो आहे ना पाहत असतो. आणि म्हणून द्वेषाची सुरुवात ही आपल्या मनातून म्हणजे आपल्या विचारातून होत असते, हे आपण विसरायला नको आहे. तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे की द्वेषाची सुरुवात ही नेमकी कुठून होत असते. तर द्वेषाची जी सुरुवात आहे ना ती आपल्या मनातून म्हणजे आपल्या विचारातून होत असते. तेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल वाईट गोष्टी बोलतो आणि त्याच्याशी वाईट वागतो. लक्ष द्या, ज्याचा आपण काय करत असतो, द्वेष करत असतो ना, त्या व्यक्तीसोबत आपण मुळात कशा प्रकारे वागतो हे देखील परमेश्वर देव आपल्या विचारांमध्ये काय करत आहे, पाहत आहे. कारण वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वागणुकीप्रमाणे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे परमेश्वर काय म्हणते माहितीये का, माझ्याकडं प्रतिफळ आहे देण्यासाठी. आता विचार करा, आपण जर आपल्या विचारांमध्ये जर करप्ट आहोत, आपण जर आपल्या विचारामध्ये जर एखाद्याचा द्वेष बाळगत आहोत, आपण जर आपल्या विचारामध्ये एखाद्याशी वाईट करायचा विचार ठरवून चुकलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं, परमेश्वर देव त्या गोष्टी पाहत नाही का? किंवा परमेश्वर देवाच्या त्या गोष्टीकडे लक्ष नाहीये का? लक्ष द्या. म्हणून आपण एखाद्याचा द्वेष करायचा विचारही मनामध्ये आणू नये किंवा येऊ देऊ नये. का? कारण परमेश्वराला आपल्या मनातील विचारांचं काय आहे माहिती का, पूर्णपणे माहिती आहे आपल्या मनातल्या विचारांची. आणि मग आपण इतकं सतर्क जे आहे ना ते आपल्या मनातील विचारांना घेऊन काय केलं पाहिजे, आपण राहायला पाहिजे. का माहिती का? कारण आपण असं केलं तरच आपण स्वतःचं रूपांतर होऊ देऊ आणि द्वेषाचे चक्र जे आहे ना ते आपण थांबवू शकतो. रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की ह्या युगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचं नवीनीकरण होऊ द्या. आता मनाचं नवीनीकरण जर आपल्याला करायचं आहे, तर मग आपल्याला आपल्या मनातील जे विचार आहे ना त्या विचारांकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या मनामध्ये आपण कोणाबद्दलही द्वेष बाळगू नये, आपल्या मनामध्ये आपण कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, आपल्या मनामध्ये आपण कोणाबद्दलही जे आहे देवाला न आवडणारे कृत्य जे आहे ते करू नये. पण तरी आपण करतो. का करतो? कारण आपल्याला मनातून निघणारा जो द्वेष आहे ना त्याच्यावरती कशा प्रकारे मात करायची हे माहिती नाहीये. म्हणून सतत द्वेषाचे जे चक्र आहे ना ते चालू असतं. आता ह्या द्वेषाच्या चक्राला आपल्याला मोडून टाकायचं आहे. आता हे जे द्वेषाचे चक्र आहे ना वर्षानुवर्ष आपल्यामध्ये चालू असणारं, याला आता थांबवायचं आहे. मग आता याला थांबवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? पहिली जी गोष्ट आहे ती आहे योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं जे 16 वचन आहे
त्या 16 वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाने जगावरती प्रेम केलेलं आहे. देवाने जगावरती काय केलेलं आहे? प्रेम केलेलं आहे. आणि जेव्हा आपण देवाचं प्रेम काय करतो माहितीये का, स्वीकारतो ना, तेव्हा देवाची जी जागा आहे ना, ते प्रेम घेत असतं. लक्ष द्या. आपण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला मनातून जर द्वेष काढून टाकायचा आहे ना, तर सर्वात पहिली गोष्ट आपण देवाच्या प्रेमाचा स्वीकार केला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या मनातील द्वेषावरती जर विजय प्राप्त करायचा आहे, जर तुम्हाला द्वेषाचं चक्र जर मोडून काढायचं आहे, तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट काय केलं पाहिजे, तर देवाचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम स्वीकारलं पाहिजे. आणि लक्ष द्या, देव हा संपूर्ण जगावरती प्रेम करतो. जर देव संपूर्ण जगावरती प्रेम करतो, तर आपण पण आपल्या वैरावरती प्रेम केलं पाहिजे. आणि आपल्याला आपल्या वैरावरती प्रेम करण्याकरता देवाचं प्रेम आपल्या ठायी असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण देवाचं जे प्रेम आहे ना, ते स्वीकारलं पाहिजे अशासाठी की आपल्याला आपल्या मनातील द्वेषावरती विजय प्राप्त करता यावा. दुसरी जी गोष्ट आहे ना, कलसीकरचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 13 वचन आहे, त्या 13 वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की द्वेष करण्याऐवजी आपण क्षमा केली पाहिजे. पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, संत पौल कलसीकरच्या मंडळीला काय म्हणते पहा त्या ठिकाणी. कलसीकरचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. हा वचन सांगत आहे की कोणाविरुद्ध कोणाचे काही घराणं असेल तर आपण आपसात एकमेकांना क्षमा केली पाहिजे. कारण जशी प्रभूने क्षमा केली आहे तशी आपणही क्षमा केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण काय केलं पाहिजे, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या विचारांमध्ये द्वेष ठेवण्याऐवजी आपण त्या व्यक्तीप्रती क्षमा ठेवणं फार गरजेचं आहे. पण अनेक वेळा आपण त्या व्यक्तीप्रती क्षमा आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये आपण ठेवत नाही आणि म्हणून द्वेषाला आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती काम करण्याकरता जे आहे ना, संधी प्राप्त होत असते आणि हीच आपण देऊ नये. देवाचं सांगत आहे, कोणाविरुद्ध कोणाचं काही घराणं असेल आणि हे असतंच. कोणीतरी, कोणी ना कोणी आपल्या विरुद्ध काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्या आपल्याला समजतात, त्या आपल्याला ऐकू येतात, त्या आपण ऐकतो आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती विचारात काय असतो, द्वेष असतो आणि तो लवकर निघत नाही. पण तो निघणं गरजेचं आहे आणि तो निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. द्वेष करण्याऐवजी आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आणि जर आपण क्षमा जर एकमेकांना केली ना, तर काय होतं माहिती का, आपण जर क्षमा जर एकमेकांना केली ना, तर आपण प्रभावीपणे आपल्या जीवनामध्ये जे आहे ना, ते द्वेषाला टाळू शकतो. आणि द्वेषाला टाळण्यासाठी आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे. मनातून द्वेष काढून टाकण्यासाठी आपल्याला एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे चर्च. आणि म्हणून क्षमा करण्याचं जे काही हृदय आहे ते देवाकडे आपण मागितलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे, दुष्टाला अडवू नका. जर तुम्ही दुष्टाला जर अडवत राहिलं ना, तर तुमच्या मनातून तो जो द्वेष आहे ना त्या दुष्टाप्रती, तो निघणार नाही. मत्तयाचं पुस्तक 4था अध्याय, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 39वे जे वचन आहे ना, त्या 39व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे देवाचं सांगतं की दुष्ट व्यक्तीला अडवू नका. द्वेष न करता त्याला शांततेने तुम्ही उत्तर देणारे बनणं फार गरजेचं आहे. आणि पहा वचन काय सांगत आहे,
वचनामध्ये पहा, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 39वा वचन. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. हा, जो कोणी दुष्ट तुमच्यावर चालून येतो तुम्हाला मारण्यासाठी, त्या दुष्टाला जे आहे ना, आपण कसं उत्तर दिलं पाहिजे? प्रभू येशूने ह्या भूतलावरती कशा प्रकारचं जीवन जगलं आहे हे आपल्याला शुभवर्तमानांमध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आढळून येतं आणि ते आपण वाचतो देखील. शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशूचं संपूर्ण जीवन दिसून येतं. यशायाचं पुस्तक 53वा जो अध्याय आहे ना, त्या 53व्या अध्यायामध्ये येशूच्या संपूर्ण जीवन जे आहे ना, त्याच्या दुःखा संदर्भाचं ते दिसून येतं. वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचा बुस कोणास प्रगट झाला आहे. तो त्यापुढे रोपासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिलं तर त्याजवळ कोणाचं मन बसल असं त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला मनुष्याने, तुम्ही ते वाचत चर्च लक्ष द्या. त्या ठिकाणी येशू सोबत कशा प्रकारे लोकांनी वागणूक केली त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा लोकांसोबत येशू कसा वागला माहिती का? त्याने त्यांना अडवलं नाही. येशूने त्यांना नाही अडवलं. येशूने वधस्तंभावर असताना देखील हीच प्रार्थना केली की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करता यांना समजत नाही. आपण देखील आपल्या मनातून जर आपल्याला कायमस्वरूपी द्वेष काढून टाकायचा आहे, द्वेषाचं चक्र जर आपल्याला मोडायचं आहे, तर आपल्याला ह्या दिवसांमध्ये ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की दुष्टाला आपण शांततेने उत्तर दिलं पाहिजे आणि आपण दुष्टाला अडवू नये. तर आपल्याला आपल्या मनातील द्वेषावरती विजय प्राप्त करता येऊ शकतो आणि येशूने तेच केलं. येशूने एक उत्तम असं उदाहरण आपल्यासाठी काय केलं माहिती का? त्याने सेट करून ठेवलेलं आहे आणि त्या उदाहरणाचं आपण पालन करणं गरजेचं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे, तुमच्या वैरावरती प्रीती केल्याच्या द्वारे तुम्ही तुमच्या मनातील द्वेषावरती विजय प्राप्त करू शकता. मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 44 वचन आपण वाचू यावेळेला. वचन 44. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. व्हेरी गुड. 44 वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तर तुम्हाला सांगतो. मी म्हणजे कोण? मी म्हणजे येशू. हे जे आहे ना, डोंगरावरील प्रवचन आहे आणि हे प्रवचन ऐकत असताना लोकांना अतिशय अतिशय ना, हे वचन जे आहे ना, हे वचन लोकांच्या अंतःकरणामध्ये घर करून गेले. डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू म्हणत आहे, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा. लक्ष द्या, आपण अनेक वेळा आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनामध्ये संबंधित व्यक्तीप्रती द्वेष बाळगत असतो आणि तो द्वेष वर्षानुवर्ष आपल्या जीवनामध्ये राज्य का करतो माहिती का? कारण आपण आपल्या वैऱ्यावरती प्रीती केलेली नसते. ज्याने आपलं वाईट केलेलं असतं ना, त्याला आपण क्षमा केलेली नसते आणि म्हणून आपण द्वेषाला आपल्या विचारावरती राज्य करण्याकरता अनुमती देत असतो. आपण द्वेषाला आपल्या मनामध्ये राज्य करण्याकरता अनुमती देत असतो आणि त्यामुळे आपलं लाईफ खराब होतं. आपलं लाईफ डिस्टर्ब होऊन जातं. आणि तसं होऊ नये म्हणून तुम्ही सर्वात सोपा पवित्र शास्त्राचा काय केलं पाहिजे माहिती का? वचनाचा उपयोग स्वतःच्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. आणि काय केलं पाहिजे? आपण वैरावरती प्रीती केली पाहिजे. जर आपण वैरावर प्रीती केली ना, याचा अर्थ हा आहे की आपल्या मनातून आपण द्वेष काढून टाकलेला आहे. तो काढून टाकता यावा म्हणून आपण देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा, मला वैरावर प्रीती करणारं हृदय दे. 5वा जो मुद्दा आहे तो आहे, कशा प्रकारे आपण आपल्या मनातून द्वेष काढून टाकू शकतो. रोमकरांचं पत्र 12वा अध्याय 17वा जे वचन आहे ते आपण अनेक स्टडीमध्ये आपण ते वचन जे आहे ते वाचलेलं आहे
आणि त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वाईटाने वाईटाला उत्तर देऊ नको, वाईटाने जिंकला जाऊ नको. बघा ते वचन वाचा कोणीतरी, रोम 12:17. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. वाईटाबद्दल वाईट असं कोणाची फेड करू नका. आणि माणसामध्ये अशाच प्रकारे द्वेषाचे चक्र वाईटाबद्दल वाईट फेड करण्याच्या दृष्टीने चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वाईटाने वाईटाला उत्तर देऊ नका. वाईटाची जी बंधन आहे ना, ती तोडून चांगले करण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या मनातील जो द्वेष आहे ना, जो तुमच्या विचारांना ऑपरेट करतो, जो तुमच्या जीवनाला ऑपरेट करतो, जो तुमच्या जीवनातल्या सिस्टीमला ऑपरेट करतो, त्याला तुम्हाला काढून टाकण्याकरता मदत होईल. आणि वचन सांगत आहे की आपण आपल्या मनातून पूर्णपणे जर द्वेष काढून टाकण्याच्या भूमिकेमध्ये जर आलेलो आहोत, तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ज्याने आपलं वाईट केलेलं आहे त्याला आपण वाईटानेच उत्तर देऊ नये, तर त्या उलट आपण चांगलं करणं गरजेचं आहे. आणि येशूने तसंच केलं. येशूने तसंच केलं. आणि येशूने फक्त हे केलं नाही, तर आपल्याला देखील ते करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हीच अपेक्षा आज देखील येशू आपल्याकडनं करत आहे, आज देखील करत आहे. पण आपण त्याची अपेक्षा पूर्ण करत आहोत किंवा नाही, हे आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. 6वा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वरावर आपला न्याय आपण सोपवून दिला पाहिजे. ज्यावेळेस कोणी आपला वाईट करतं, ज्यावेळेस कोणी आपल्याला अनपेक्षितरित्या दुखवतं ना, त्यावेळेला त्या व्यक्तीचा न्याय आपण देवाच्या हातात सोपून देणं गरजेचं आहे. कारण रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 19 वचन आहे, त्या 19 वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की आपण त्या व्यक्तीप्रती आपल्या मनात असलेला जो द्वेष आहे ना, तो आपण सोडून दिला पाहिजे आणि न्याय हा आपण परमेश्वरावरती सोपवला पाहिजे. बघा वचन काय सांगत आहे, वचन वाचू आपण. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 19 वचन पहा काय म्हणत आहे. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. प्रियजन हो, सूड उगवू नका, बदला घेऊ नका, तर देवाच्या रागाला, देवाच्या क्रोधाला वाट द्या. आपण देवाच्या क्रोधाला वाट नाही देत. कोणी आपलं वाईट केलं तर आपण म्हणतो तू थांब, आता तुला सांगतो जरा. आता आपण आपल्याच क्रोधाला वाट देतो, आपण आपल्याच रागाला वाट देतो. पण देव म्हणत आहे सूड उगवू नका. देव म्हणत आहे ह्या ठिकाणी आपण जे आहे ना, एखाद्या व्यक्तीचा न्याय करायचं नाही, तर न्याय करण्याचं काम देवाच्या हातामध्ये आपण सोपून दिलं पाहिजे. जर आपण असं केलं तर मग आपण आपल्या द्वेषाला आपल्या आतमध्ये हरवलेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर आपण आपल्या द्वेषाला आपल्या मनातून काढून टाकलेला आहे. आणि म्हणून द्वेषाला मनातून काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये आपण परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. 7वा जो मुद्दा आहे तो आहे नम्रता व दयाळूपणा ही आपण जोपासली पाहिजे. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि 2रं जे वचन आहे त्या ठिकाणी संत पौल इफिसकराच्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना नम्रता व दयाळूपणा जोपासण्या संदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतो. ते आपण वाचणार आहोत. बघा इफिसकराचं पत्र आपण काढूया यावेळेला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. बघा काय दाखवलं पाहिजे आपण एकमेकांना, वाद दाखवले पाहिजे, निंदा दाखवली पाहिजे, चुगली दाखवली पाहिजे, द्वेष दाखवला पाहिजे. काय दाखवलं पाहिजे आपण? वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही एकमेकांना नम्रता दाखवली पाहिजे, तुम्ही एकमेकांना दयाळूपणा दाखवला पाहिजे, तुम्ही एकमेकांना सहनशीलता दाखवली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी दाखवून तुम्ही एकमेकांना प्रीतीने वागून घेणारे असले पाहिजे.
अशा प्रकारची अपेक्षा परमेश्वर देव हा आपल्याकडनं अपेक्षित आहे, ते आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून द्वेषावरती मात करण्याकरता आपण दयाळूपणाचं सहाय्य घेऊ शकतो, आपण नम्रतेचं सहाय्यता आपण घेऊ शकतो, आपण सहनशीलतेची सहायता घेऊ शकतो. आणि याच्या सहाय्याने आपण द्वेषावरती जे आहे ना मात करू शकतो, द्वेषाचं चक्र आपण मोडू शकतो. त्याच्यानंतर 8वा जो मुद्दा आहे तो आहे पवित्र आत्म्याला मनामध्ये, आपल्या मनामध्ये आपण काय केलं पाहिजे, जागा दिली पाहिजे. पवित्र आत्म्याची जी फळं आहे ना, ती फळं आपल्यामधून द्वेष दूर करतं. जर आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची जर फळं आहे, गलती पत्र 5वा अध्याय 22 वचनाप्रमाणे जर आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची जर फळं आहे ना, तर पवित्र आत्म्याची ही फळं आपल्यामधून द्वेष काय करतं माहिती का, काढून टाकतं. द्वेषाचं चक्र आपल्यामध्ये जे चालू आहे ना, ते तो मोडून टाकतं पवित्र आत्म्याची फळं. आणि पवित्र आत्म्याची फळं काय आहे? पवित्र आत्म्याची फळं प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही सर्व पवित्र आत्म्याची जी फळं आहे ना, ही आपण ह्या दिवसामध्ये आपल्या आतमध्ये काय केली पाहिजे, ती आपण आत्मसात करून ठेवली पाहिजे. आणि ती आत्मसात करून ठेवण्याकरता आपल्याला कुणाची गरज लागेल माहिती का, आपल्याला पवित्र आत्म्याची गरज लागेल. मग पवित्र आत्मा हा आपल्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण पवित्र आत्म्याला हे म्हणणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा, माझ्या मनातून मला द्वेष काढून टाकायचा आहे संबंधित व्यक्तीप्रती, आणि आता हा काढून टाकणं मला जड जात आहे आणि तो निघत नसल्या कारणामुळं माझं जीवन खराब होत आहे. आणि आता हे काढून टाकण्यासाठी तू मला तुझ्या सर्व फळांनी भर. आणि लक्ष द्या, पवित्र आत्मा तुम्हाला भरण्यासाठी तयार आहे. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळांनी भराल ना, त्यावेळेला तुम्हाला तुमच्यामधला दोष जो आहे ना, तो निघून गेलेला दिसेल. 9वा जो मुद्दा आहे तो आहे द्वेषाचा परिणाम समजून घ्या. द्वेष हा आपल्यामध्ये अंधार निर्माण करतो. त्या भावाप्रती द्वेष आपल्या जीवनामध्ये अंधार निर्माण करतो. कारण 1 योहान 2रा अध्याय आणि 11 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की जो भाऊ आपल्या भावावरती प्रीती करत नाही ना, तो अजून अंधारामध्येच आहे. तो प्रकाशामध्ये अजून आलेला नाहीये. आणि आपण ह्या दिवसांमध्ये द्वेषाचे जे परिणाम आहे ना, ते आपल्यावरती होतात. आणि त्या द्वेषाच्या परिणामापासून आपण वाचणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्यामधून त्या भावाप्रती, त्या बहिणीप्रती, त्या व्यक्तीप्रती द्वेष काय केलं पाहिजे, काढून टाकला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे, येशूचा आदर्श नेहमी आपल्या समोर ठेवा. आपल्याला येशूच्या आदर्शाला घेऊनच चालणं गरजेचं आहे ह्या जीवनामध्ये. का? कारण लूक सुवर्तमान 23 अध्याय आणि त्याचं 34 जे वचन आहे, लूक अध्याय 23 आणि 34 वचन कोणतरी पहा. लूक अध्याय 23 आणि 34 वचन. त्या ठिकाणी येशूने काय केलेलं आहे, तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे अपघातात वाटून घेण्याची त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. बघा येशू काय म्हटलं ह्या ठिकाणी, पित्याला येशू काय म्हटला आणि कुठून म्हणत ते पण, तो आनंदाच्या प्रसंगामध्ये का तो पीडेच्या प्रसंगामध्ये, तो जमिनीवरती की तो क्रूसावरती आहे? वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तेव्हा येशूने पित्याकडे प्रार्थना केली की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाहीये. येशूने आपल्या समोर कोणता आदर्श ठेवला? क्षमेचा आदर्श. येशू सोबत इतक्या क्रूर रीतीने वागल्यानंतर देखील त्यांना येशू क्षमाच करत आहे. येशूच्या मनामध्ये त्यांच्या प्रती कुठेही आपल्याला द्वेष पाहायला भेटत नाही. आणि आपलं थोडं कोणी वाईट केलं की आपल्या मनामध्ये आपण इतका द्वेष बाळगतो की विचारता सोय नाही. आणि म्हणून
चर्च येशूला समोर ठेवा. जर आपल्या मनामध्ये जर कोणाप्रती द्वेष असेल तर या संध्याकाळच्या वेळेला त्या द्वेषाला म्हणा की माझा उत्तम आदर्श येशू आहे, आणि त्या द्वेषाला तुमच्या जीवनातून येशूच्या आदर्शाच्या सहाय्याने काढून टाकण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुम्ही तुमच्या द्वेषावरती जय प्राप्त कराल. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण या वेळेला